अमित शहाच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेना विकला 5,000 कोटीला. मी आकडा सांगतो आहे, त्याची किंमत 5,000 कोटी पक्ष विकत घेण्याची. आता ह्याच्यामध्ये स्वतः निवडणूक आयोग आणि कोण कोण सामील आहेत त्याचा हिशोब ते देतील. ते आकडे आम्ही देऊ नंतर. 5,000 कोटी त्यावेळेला खर्च झालेले आहेत. या सगळ्या प्रक्रियेत आमदार फोडणं, आमदार गुवाहाटीला नेणं, सुरतला नेणं, तिथून गोव्याला आणणं आणि पुढे निवडणूक आयोगामध्ये हे सगळं सेटिंग आणि बिटिंग करणं, ह्याच्यामध्ये 5,000 कोटी रुपये हे जनतेचे पैसे खर्च झाले. आणि हा पक्ष अमित शहांच्या शेअर मार्केटमधून विकला गेला आणि निवडणूक आयोगानं त्याच्यामध्ये दलालाची भूमिका बजावली. निवडणूक आयोग हा एजंट आहे या पक्ष विकण्यामध्ये. आणि आता परत निवडणूक आयोगानं असे 4 पक्ष विकलेले आहेत. आमचा, त्यानंतर शरद पवार साहेबांचा, आता तृणमूल काँग्रेसचा आणि अजून एक पक्ष मधल्या काळात अशा प्रकारे विकला गेला. ही विक्री निवडणूक आयोग जर करत असेल लोकशाहीची, तर या देशात उरलं काय? मी जो आकडा सांगतो हा आकडा खरा आहे. कदाचित याच्यापेक्षा जास्त आकडा त्यांचे लोक सांगू शकतील, मेंढ्यांचे. पण मी जो हिशोब केला, कोणाला कुठे किती, डेप्युटी इलेक्शन कमिशनरला एक कागद दिला आहे आम्ही, त्याची सही आहे. आमच्या नवीन घटना प्रक्रियेसंदर्भात. आणि निवडणूक आयोग सांगत आहे की आम्हाला तुमच्या पक्षाच्या रचनेसंदर्भात आणि घटनेसंदर्भात कोणताच कागद प्राप्त झाला नाही. यासाठी खोटं बोलण्यासाठी असं खूप मोठी किंमत मोजावी लागते. ती मिंद्यांनी मोजली. तुम्ही आकडे सांगताय, पुरावे काय तुमचे? भ्रष्टाचाराला पुरावे असतात का देशामध्ये? एखादी घटना जर विकली जात असेल, लोकशाही विकली जात असेल, त्याला पुरावे नसतात ना. पुरावे ठेवून त्यांनी पक्ष विकला हाच पुरावा आहे ना. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या संदर्भात कोर्टामध्ये आम्ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध कोर्टात गेलेलो आहोत त्यांच्या निर्णयाविरुद्ध. लक्षात घ्या, हा पक्ष शिंदेना सहज मिळाला नाही आहे मेरिटवर. हा पक्ष विकला गेला, विकत दिला, आपला अधिकाराचा दुरुपयोग केला, आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. त्याची किंमत मिंद्यांनी निवडणूक आयोगाला मोजली आणि अमित शहा त्याच्यामध्ये सहभागी होते. तुमचा हा निकाल जो सुप्रीम कोर्टामध्ये लागेल, हा आगामी काळासाठी दिशादर्शक असेल? माइलस्टोन, ज्याला आपण म्हणतो की माइलस्टोन जजमेंट. या देशात लोकशाही राहील की नाही, या देशामध्ये संविधानाचं प्रतिष्ठा राहते की नाही, आणि ह्या देशामध्ये अशा प्रकारची मनमानी यापुढे होणार की रोखली जाईल, या संदर्भातलं जजमेंट, निर्णय आणि निकाल आम्हाला अपेक्षित आहे. हा देश वाचवायचा असेल आणि या देशातली लोकशाही वाचवायची असेल तर सर्वोच्च न्यायालयाला